विनंती करते की प्लीज घरी जाऊ नका, जेवण ठेवलंय, जेवल्याशिवाय जाऊ नका. मी थोडंच बोलणार आहे आणि मी कदाचित शेवट असेल. हा, अजून एक जण आहे फक्त. खरं तर मी पहिल्यांदा मनाने बोलणार होते, पण नंतर विचार केला की मनाने मी बोलूच शकत नाही. त्यामुळे मी थोडं थोडं एक एक पॉइंट घेऊन मी थोडंसं लिहिलंय, ते मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आजपर्यंत जेवढं ऐकले आहे त्यावरून सांगते की माझ्या अण्णांनी लहानपणी खूप कष्ट केलेत. खरं तर आता आम्हाला सगळं हातात भेटत आहे ते फक्त त्यांच्या कष्टामुळे. 10x10ची पण खोली नसेल एवढ्या खोलीतून त्यांचा प्रवास सुरू झाला. 1989 ते 2012 पर्यंत त्यांनी ग्रंथालयामध्ये ग्रंथपालक म्हणून काम केले आणि नंतर 2012 मध्ये ग्रामसेवक म्हणून ते रुजू झाले. त्यांच्याबरोबर त्यांना परमार्थाची सुद्धा खूप आवड आहे. तुम्हाला तर माहीतच असेल ते कीर्तनकार देखील आहे. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी एका पारमार्थिक घरात ज्या वेळेस अण्णा ज्ञानेश्वरी वाचत होते त्याच वेळी माझा जन्म झालाय. आणि एक जण हळूच येऊन अण्णांना बोलला की ज्ञानेश्वर, तुला ज्ञानेश्वरी झाली, आणि माझं नाव पडलं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर पावले. खरं तर माझा जन्मापासून आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी सगळं केलं. परिस्थिती नसून सुद्धा त्यांनी आम्हाला हवं ते दिले. 3000 रुपये महिना असं करून त्यांनी घर चालवलं होतं. त्यांच्या सोबत म्हणून आमची आई देखील सुद्धा खूप कष्ट करत होती. एका वेळेस 11 घरांची घरकामं माझ्या आईने केलेली आहेत. अजून पण करते. खरं तर ती खूप कष्ट करते. आज सगळ्यात आठवत आहे. दुखलं खुपलं तर रात्री जागणारे माझे अण्णा, चूक झाली तर कोलदंडा घालून मारणारे अण्णा, आणि एखाद्या स्पर्धेत नंबर आला तर सगळ्यांना अभिमानाने सांगणार की माझ्या मुलीचा या स्पर्धेत नंबर आलाय. खूप भारी वाटतं कधी कधी त्यांच्याबद्दल हे सगळं बोलताना. आणि आमचं भरभरून कौतुक करतात ते, कोणी पण असू दे. खरंच खूप केलं त्यांनी आजपर्यंत. प्रत्येक बाप करतच असतो म्हणा त्यांच्या मुलांसाठी हे सगळं. असं म्हणतात की आई रडून मोकळी होती. आईच्या भावना पटकन सगळ्यांना कळतात, पण बापाचा त्रास मात्र कोणालाच दिसत नाही. पण अण्णा, तुमच्या ह्या लेकीने तुम्ही न सांगता सुद्धा तिला तुमचा सगळा त्रास कळत होता. तुम्ही आपल्या घराचं खरंच अस्तित्व आहात. तुमच्याशिवाय घराला घरपणच नाहीये. जशी आयुष्यात आई महत्वाची असते ना, तसे बाबा सुद्धा खूप महत्वाचे असतात. खरं तर आजपर्यंत तुम्हाला मी खूप त्रास दिलाय, खूप काही बोलले असेल रागात, पण त्या सगळ्यासाठी आज मी सगळ्यांसमोर तुमची माफी मागते. जेव्हा अण्णा ग्रामसेवक झाले ना, तेव्हा खूप भारी वाटलं होतं की चला आता जरा तरी सुरळीत होईल. पण हा प्रवास जेवढा वाटतो तेवढा सोपा मुळीच नव्हता. ग्रामसेवक म्हणून कामाला लागले आणि आमच्यासाठीचा वेळ सगळा कामात जाऊ लागला. पण माहित होतं ते जे करत आहेत ना ते आमच्यासाठीच करत आहेत. कधी कधी तर टेन्शनने रात्रभर जागायचे, कारण की त्यांना कामाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. लोकांना ना फक्त सरकारी अधिकाऱ्याचा पगार दिसतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला सुद्धा बरेच जण बोललेली आहेत की ठीक आहे, तुझे पप्पा ग्रामसेवक आहेत, काय तुमच्या घरात काय नसल, सगळं भरभरून आहे. तर मला त्यांना सांगायला आवडेल की पण हाच सरकारी अधिकारी जेव्हा लोक घरात लपून बसले होते, मी कोरोना विषयी बोलते, जेव्हा आपण कोरोनामध्ये घरात जीव धरून बसलो होतो ना, तेव्हा हाच सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटत होता. हे कोणाच्या लक्षात कधीच आलं नाहीये. 2017 मध्ये माझ्या अण्णांचा कामाला जाताना ऍक्सिडेंट झाला. एक पाय जवळजवळ 5 ठिकाणी मोडला होता. पण त्यावेळेस सगळ्यात जास्त आंबेगाव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनांनी खूप मदत केली आणि ते असं पण बोलले होते की इतर कोणी असतं तर कदाचित आम्ही हे केलं नसतं, पण तुम्हाला आपोआप मदत करू वाटली. हे ऐकून वाटलं की बस, माझ्या बापाने आयुष्यात काही कमवू अथवा न कमवू, पैशाची श्रीमंती नसेल आमच्याकडे, पण जीवाला जीव देणारी खूप माणसं त्यांनी कमवली आहेत. आणि मी खरंच इथं आंबेगाव तालुक्यातली जर कोणी इथं असेल तर मी त्यांना खरंच सांगू इच्छिते की आज माझा बाप आमच्या सोबत हे फक्त तुमच्यामुळे. आज सुद्धा त्या सिटी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल समोरून जाताना आपसुकच हात जोडले जातात, कारण की त्या
इथे आहेत, त्या डॉक्टर आमच्यासाठी देव माणूस होता. त्यामुळं तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीये. लोकांना वाटतं ग्रामसेवक आहे की झालं की सोपं आहे, जायचं, खुर्चीत बसायचं, काम करायचं आणि यायचं. पण अजून पण आठवतंय मला त्यांनी जागलेल्या रात्री, त्यांना लोकांनी दिलेली बदली. भाऊसाहेब अपंग आहेत म्हणून सततची होणारी बदली. कधी कधी तर घरी येऊन बोलता बोलता रडले आहेत ते, खूप रडले. खूप लोक हिंमत होती, रात्री अपरात्री कॉल करून कागदपत्र मागायची. कामाची वेळ 10 ते 6, पण लोकांचे कॉल मात्र रात्री 11-12 वाजता सुद्धा. आणि कधी रात्री अण्णांनी कॉल केला तर बोलायचे, काय काळ वेळ आहे की नाही तुम्हाला, झोपायची वेळ झालीये, ठेवा फोन. का झोपा फक्त तुम्हाला असतात का, सरकारी माणसाला झोपायचं नसतं का? भाऊसाहेबाला रात्री कधी कॉल करा, पण त्यांनी आम्हाला नाही केला पाहिजे. हा कोणता न्याय आहे? असा नियम आहे की सरकारी अधिकाऱ्याचे घर ग्रामपंचायत पासून एवढ्या अंतरावर असावं. खरं तर मला नक्की एक्झॅक्ट अंतर नाही माहिती, पण असंच आम्ही सुद्धा एका गावामध्ये एका ठराविक अंतरावर रूम भाड्याने घेऊन राहत होतो. अजून पण आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी अण्णा आणि दादा कीर्तनासाठी बाहेर गेलते आणि रात्रीच्या 12-1 वाजता एक माणूस दारू पिऊन घरी आला होता. भाऊसाहेब कुठे आहेत, उतारा हवा आहे. ती परिस्थिती मी आणि माझ्या आईने कशी हँडल केली ती आम्हालाच माहितीये. खरं तर आता असं वाटत आहे की झालं आता शेवट माझा झाला, मग माझ्या पण या दमलेल्या बाबाला जरासा आराम भेटेल. आणि हो अण्णा, तुम्हाला हेच सांगेल, बस आता थोडा आराम करा, मुलांच्या काळजीतून आता जरा बाजूला व्हा. तुम्ही आम्हाला मोठं केलं, सुशिक्षित केलं. बस आता तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे, आता आमची वेळ आहे आमचं कर्तव्य पूर्ण करण्याची. जमेल का नाही माहित नाही, पण प्रयत्न 100% असतील. आजकाल मी खूप रील व्हायरल होताना पाहतेय की एका स्त्रीसाठी नवऱ्याने दिलेले स्वातंत्र्य की तू कर, मी आहे, यापेक्षा मोठं काहीच नाही. पण त्या स्त्रीला लग्नाच्या आधी तिच्या आई वडिलांनी स्वातंत्र्य दिले नसेल का? काहींना नसेलही दिलं. पण माझ्या बाबतीत बोलायला गेलं तर माझ्या अण्णांनी मला लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत स्वातंत्र्य दिलं आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या अण्णांनी मला कोणत्याच गोष्टीची रोकटोक केली नाही. हवं ते शिक, हवं ते करिअर कर, तुझा बाप कायम तुझ्या पाठीशी आहे आणि यापेक्षा मोठं मला काहीच वाटत नाही. त्यासाठी थँक्यू आई अण्णा, मला इतकं स्वावलंबी बनवण्यासाठी. सांगायला आवडेल की मी 10वी पासून एका छोट्याशा कपड्याच्या दुकानामध्ये 1,500 रुपये पेमेंटने काम केलेलं आहे. पण माझे अण्णा मला कधीच बोलले नाही की तुला कामाची गरज काय आहे, तुझा बाप ग्रामसेवक आहे, ते कधीच बोलले नाही. आणि आज मला खरंच असं वाटतं ते बरं झालं तसं बोलले नाही, कारण की त्यावेळेस मी कमवलं नसतं ना तर आज मला पैशांची किंमत कळलीच नसती आणि मी इतकी स्वावलंबी कधी झालीच नसती. त्यामुळे त्यासाठी एक थँक्यू. आणि मला बायांना वडाच्या पूजा करताना बाया म्हणतात की 7 जन्मी मला हाच नवरा भेटू दे. पण मी खरंच सांगू इच्छिते की मला जन्मोजन्मी हीच आई, हाच बाप आणि हाच भाऊ भेटू दे. जाता जाता मी अण्णांसाठी एवढेच बोलेन की अण्णा तुम्ही ग्रेट आहे, तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहा. आणि एक 4 ओळी माझी नाहीये, पण ऐकलं की तुमचीच आठवण येते. ते म्हणे, मुलगी मी त्याची, बाप तो माझा, मुलगी मी त्याची, बाप तो माझा, एका पठ्ठ्यासारखा तो माझ्यासाठी लढतो आहे. असतील हो किती शूरवीर, पण माझा बाप लाखात एक आहे, माझा बाप लाखात एक आहे. थँक्यू.